नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा अध्यापन उपयोगिता संबंधी बहुपर्यायी 50 प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत। चला तर मित्र हो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला तर पहा, पहिला प्रश्न, शिक्षण हा कोणता प्रकारचा प्रक्रिया आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त करणे म्हणजे कोणती पद्धती होय? तर याचं योग्य उत्तर आहे क स्व अधिगमन पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतःहून शिकण्यास प्रवृत्त होत असतो। यानंतरचा प्रश्न आहे, अनुभवातून शिकणे याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे ब कृती शिक्षण म्हणजेच अनुभवातून शिकणे होय। यानंतरचा प्रश्न आहे, एक प्रभावी शिक्षक वर्गात काय निर्माण करतो? तर याचं योग्य उत्तर आहे जिज्ञासा निर्माण करत असतो। यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकाने वर्गात वापरावे असे एक दृकश्राव्य साधन कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे ब टीव्ही प्रोजेक्टर हे शिक्षकाने वर्गात वापरण्यासाठी एक दृकश्राव्य साधन म्हणून ओळखल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या त्रुटी शिक्षकाने कशा प्रकारे दुरुस्त कराव्यात? तर याचं योग्य उत्तर आहे क प्रेमपूर्वक समजून सांगून विद्यार्थ्याच्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत। यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकाने वर्ग नियोजन करताना काय लक्षात घ्यावे? तर याचं योग्य उत्तर आहे ब विषयाची रंजकता आणि विद्यार्थी याचा विचार करून वर्ग नियोजन केले पाहिजे। यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न विचारण्यामागचा उद्देश काय असतो? तर याचं योग्य उत्तर आहे क विचारशक्ती वाढते। यानंतरचा प्रश्न आहे, अभिप्राय म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे अंतर्गत प्रेरणा देणे म्हणजेच अभिप्रेरणा होय। यानंतरचा प्रश्न आहे, सामूहिक कार्य शिकण्याचे एक प्रभावी साधन कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क सामूहिक चर्चा हे सामूहिक कार्य शिकण्याचे एक प्रभावी साधन म्हणून ओळखल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थी शाळेत का येतात? तर याचं योग्य उत्तर आहे क शिकण्यासाठी विद्यार्थी शाळेमध्ये येत असतात। यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षणाची उद्दिष्टे कोण ठरवते? तर याचं योग्य उत्तर आहे क समाज आणि शैक्षणिक धोरण हे शिक्षणाचे उद्दिष्ट ठरवत असतात। यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापन कौशल्यामध्ये समाविष्ट नसलेली गोष्ट कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे स्पर्धा ही अध्यापन कौशल्यामध्ये समाविष्ट नसते। यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विकास कशाने होतो? तर याचं योग्य उत्तर आहे क प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विकास होत असतो। यानंतरचा प्रश्न आहे, वर्गात अपंग विद्यार्थ्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे क विशेष लक्ष व समावेशन त्या विद्यार्थ्याचं केलं पाहिजे। यानंतरचा प्रश्न आहे, बोलून शिकवणे ही कोणती पद्धती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ही संवादात्मक पद्धती आहे। यानंतरचा प्रश्न आहे, शिकवताना विविध उदाहरणे देणे विद्यार्थ्यांना कसे उपयुक्त ठरते? तर याचं योग्य उत्तर आहे समज आणि आत्मसात करणे सुलभ होते। यानंतरचा प्रश्न आहे, एक शिक्षक शिक्षणाचा केंद्रबिंदू कोणता मानतो? तर याचं योग्य उत्तर आहे
ब एक शिक्षक हा विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आपलं शिक्षण देत असतो. यानंतरचा प्रश्न आहे पाठ्यपुस्तके म्हणजे, तर याचं योग्य उत्तर आहे याचं पाठ्यपुस्तक म्हणजे काय, तर क नंबर. शिकण्याचे जो साधन आहे त्यालाच पाठ्यपुस्तक असे म्हटल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी हा कोणता विद्यार्थी हा कोणता शिकणारा असतो, तर याचं योग्य उत्तर आहे सक्रिय सहभागी असणारा विद्यार्थी हा केवळ शिकणारा विद्यार्थी असतो. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी शिकत असताना वातावरण कसे असावे, तर याचं योग्य उत्तर आहे ड आनंदी आणि सकारात्मक वातावरण असेल तर विद्यार्थी चांगल्या प्रकारे आपलं शिक्षण घेऊ शकतो. यानंतरचा प्रश्न आहे उत्कृष्ट अध्यापनासाठी आवश्यक अशी गोष्ट नाहीये, तर याचं योग्य उत्तर आहे पाठांतर करणे ही उत्कृष्ट अध्यापनासाठी आवश्यक म्हटल्या जात नाहीये. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षणातील सांघिकता म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे सहकार्य आणि समावेशन करणे म्हणजेच सांघिकता होय. यानंतरचा प्रश्न आहे अधिगम घडण्यासाठी शिक्षकाने काय करावे, तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना शिक्षकाने कसा वागावे, तर याचं योग्य उत्तर आहे प्रेमपूर्वक आणि समजूतदारपणे शिक्षकाने विद्यार्थ्याशी वागले पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे उत्कृष्ट शिक्षकाची ओळख कोणती, तर उत्कृष्ट शिक्षकाची ओळख काय, तर याचं उत्तर आहे क विद्यार्थ्यांना समजून घेणे ही उत्कृष्ट शिक्षकाची ओळख असते. यानंतरचा प्रश्न आहे वर्ग शिक्षणात पाठीमागील बाकावर बसणारे विद्यार्थी सतत बोलत असतील तर शिक्षकाने काय करावे, तर याचं योग्य उत्तर आहे त्यांना पुढे बसवणे. यानंतरचा प्रश्न आहे अभिप्रेरणा म्हणजे काय, तर याचं योग्य उत्तर आहे क उद्दिष्टपूर्तीसाठी प्रेरणा देणे म्हणजेच अभिप्रेरणा होय. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांना अभ्यासात रस वाढवण्यासाठी काय करू शकतो, तर याचं योग्य उत्तर आहे ब प्रेमळ वर्तन आणि विविध उपक्रमाचा उपयोग करून विद्यार्थ्याला अभ्यासामध्ये रस निर्माण करण्यासाठी शिक्षक पुढाकार घेत असतो. यानंतरचा प्रश्न आहे फॉर्मेटिव्ह मूल्यमापनाचा उद्देश कोणता आहे, तर याचं योग्य उत्तर आहे सतत सुधारणा करणे हे फॉर्मेटिव्ह मूल्यमापनाचा उद्देश असतो. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थी संवाद साधताना कोणत्या भाषेचा वापर करतो, तर याचं योग्य उत्तर आहे त्याच्या पातळीवरील भाषेचा वापर करणे. विद्यार्थी जो भाषा वापरतो त्या भाषेचा वापर शिक्षकाने केला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांमधील नातं कसं असावं, तर याचं योग्य उत्तर आहे क मैत्रीपूर्ण आणि सन्मानपूर्वक विद्यार्थी व शिक्षकामधील नातं असलं पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे शिकणे ही प्रक्रिया कोणाशी संबंधित आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ब विद्यार्थ्याशी संबंधित शिकणे ही प्रक्रिया आहे. यानंतरचा प्रश्न आहे पाठ योजना करणे म्हणजे काय, तर याचं योग्य आहे उत्तर क पूर्वतयारी करणे म्हणजेच पाठ नियोजन होय. यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती कोणता भाव ठेवला
पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे क सन्मान. विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा सन्मान ठेवला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या शंकाचे निरसन करताना शिक्षकाने काय केले पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे क शांत आणि स्पष्टीकरणे द्यावे. यानंतरचा प्रश्न आहे, चांगले शिक्षण देण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर महत्त्वाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब शिक्षण तंत्र व दृकश्राव्य साधनाचा वापर करणं अत्यंत आवश्यक असतं. प्रशिक्षित शिक्षकांची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे क नियोजन, संवाद कौशल्य आणि मूल्यमापन हे प्रशिक्षित शिक्षकांची मुख्य वैशिष्ट्ये असतात. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करावे? तर याचं योग्य उत्तर आहे त्यांना प्रोत्साहन द्यावे. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षण हे कोणत्या गोष्टीवर आधारित असते? तर याचं योग्य उत्तर आहे क अनुभव व कृतीवर आधारित शिक्षण हे असते. यानंतरचा प्रश्न आहे, प्रशिक्षण म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे क विशिष्ट कौशल्य शिकणे म्हणजेच प्रशिक्षण होय. यानंतरचा प्रश्न आहे, समावेशक शिक्षण या संकल्पनेचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे ब सगळ्यांना समान संधी देणारे शिक्षण म्हणजेच समावेशक शिक्षण होय. यानंतरचा प्रश्न आहे, उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाकडे काय असावे? तर याचं उत्तर आहे क सामाजिक जाण आणि अध्यापन कौशल्य असणे आवश्यक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विचार निर्माण करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त ठरतो? तर याचं योग्य उत्तर आहे क अनुभवाधारित चर्चा करणे हे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य विचार निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाय ठरू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापन प्रक्रिया ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया असते? तर याचं योग्य उत्तर आहे ब संवादात्मक आणि परस्पर ही प्रक्रिया अध्यापनाची असते. यानंतरचा प्रश्न आहे, उत्कृष्ट अध्यापनासाठी शिक्षकाने कोणती भूमिका स्वीकारावी? तर याचं योग्य उत्तर आहे ब मार्गदर्शकाची भूमिका शिक्षकाने उत्कृष्ट अध्यापनासाठी स्वीकारली पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, शिकवताना शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये कोणती भावना निर्माण करावी? तर याचं योग्य उत्तर आहे क आत्मीयता आणि आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. शिक्षकाचे काम फक्त माहिती देणे आहे का? तर याचं योग्य उत्तर आहे ब नाही, तो मार्गदर्शक आणि प्रेरणा स्रोत असतो. त्याचं शिक्षण देणे एवढंच काम नाही, तर तो मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचं कामही करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना चांगली शिस्त शिकवण्यासाठी शिक्षकाने काय केले पाहिजे? तर याचं योग्य उत्तर आहे ब स्वतः आदर्श ठराव केला पाहिजे. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षकाचे मुख्य उद्दिष्ट काय असते? तर याचं योग्य उत्तर आहे क विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षकाचं मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.